हॅलो गाईज, आपण आज शिकणार आहोत एम एस वर्ड आणि एम एस वर्डमध्ये फोन ग्रुप शिकणार आहोत. तर आपल्याला फोन ग्रुपमध्ये कोणकोणते फंक्शन राहतात, वर्ड काय असतो, आपण ते समजून घेऊया. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला इथं स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आणि इथं आपल्याला एम एस वर्ड म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड घ्यायचं आहे. आता वर्ड आहे तर वर्ड तुम्हाला बघा सर्वात खाली इथं स्क्रोल करायचं आहे. काय करायचं आहे? स्क्रोल. आणि स्क्रोल कसं करायचं आहे? माऊसचा जो मध्यंतरी राहते बघा ते बटन खालीवर तुम्हाला करता येतो. जसं मी स्क्रोल केलं तर खाली येतोय आणि एखाद्या वेळेस स्क्रोल नाही झाला तर तुम्हाला इथं स्क्रोल बार पण दिलेली आहे. त्या पट्टीला लेफ्ट बटन क्लिक करून प्रेस करून खाली खिचा किंवा वरती खिचा, तुम्हाला जसं वाटलं तसं खालीवर जाऊ शकता. इथं आपल्याला वर्ड दिलेला आहे तर वर्डवर क्लिक करा आणि जसं वर्डवर क्लिक केलं बघा तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला वर्ड दिसेल. या ठिकाणी मी मॅक्झिमाइज करतो बघा स्क्रीन आणि स्क्रीनला मोठं साईज करून घेते. राईट साईडला तुम्हाला इथे रेडीमेड दिसतोय टेम्पलेट्स, म्हणजे रेडीमेड डॉक्युमेंट दिसतोय. कशा प्रकारे बनले आहेत आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि डाव्या बाजूला रिसेंटली जेवढे फाईल्स असतील, जेव्हा नवीन वर्ड असेल तर तुम्हाला इथे एकही फाईल दिसणार नाही. परंतु इथे तुम्हाला नवीन फाईल एकही नाही, ते लास्ट वीकपासूनचे दिले आहेत, हे ओल्डर दिलेलं आहे. इथं आपण आता जेवढं आहे आपण फाईल सेव्ह कसं करायचं, क्लोज कसं करायचं, स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. जर ऑनलाईन टेम्पलेट सर्च करायचं तर ऑनलाईन टेम्पलेटसाठी तुम्हाला वरचं तुम्हाला बॉक्स दिला आहे, सर्च टूल बॉक्स. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सर्च करू शकता. अदरवाईज सजेस्ट करताय की तुम्हाला सर्च काय काय करू शकता. बिझनेस आहेत, कार्ड आहेत, फ्लायर्स आहेत, लेटर आहेत, एज्युकेशन आहेत, रेझ्यूम, हे सर्व तुम्ही या ठिकाणी नवीन नवीन टेम्पलेट्स घेऊ शकता. बट आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. तर बघा, हा जो आहे आपला एम एस वर्ड. तर या वर्डमध्ये आपण पुरा इंटरफेस समजून घेऊ. इथं वरची जी पट्टी आहे या पट्टीला म्हटलं येते टायटल बार. काय म्हणतात? टायटल बार. तर टायटल बारमध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला हा जो एरिया आहे या एरियाला म्हटलं येते क्विक ॲक्सेस टूल बार. हा तुम्हाला खाली पण राहू शकतो, इथं पण राहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे. तर डॉक्युमेंट म्हणजे ते काय? फाईलचं नाव. जेव्हा तुम्ही फाईल ज्या नावाने सेव्ह करा त्या फाईलचं नाव तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला रिबन डिस्प्ले ऑप्शन आहे, त्याचा यूज आपण पाहूच. इथं आपण मायनस साईन म्हणजे मिनिमाइज दिलेलं आहे. आणि जसं मी मिनिमाइज बटनवर क्लिक करणार तुम्हाला काय होईल, मिनिमाइज बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तो जातो टास्क बारमध्ये. तुम्हाला इथं येऊन तुम्हाला ती फाईल ओपन करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्या साईडला इथं दिलं आहे रिस्टोर डाऊन. रिस्टोर डाऊन म्हणजे स्क्रीन छोटी होते आणि परत तुम्हाला मॅक्झिमाइज बटनवर क्लिक करणार तर स्क्रीन मोठे होऊन जाईल, फुल स्क्रीन होऊन जाईल. आणि इथे तुम्हाला दिलं आहे क्लोज बटन. जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये जसं मी एखादं वर्ड टाईप केलं, काय केलं मी एखादं वर्ड टाईप केलं आणि क्लोज करायला जाणार तर एक मेसेज येईल तुम्हाला, वांट टू सेव्ह युअर सेंड चेंजेस टू डॉक्युमेंट. तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्हाला सेव्ह करावं लागेल. आणि जर आपल्याला बंद करायचं असेल तर डोंट सेव्ह केल्याशिवाय आपण बंद करू शकत नाही. कॅन्सल केलं जशी आहे तशीच फाईल राहील. तर या ठिकाणी मी काय करतो, कॅन्सल करतो, जसं आहे तसं राहू देतोय. कशा प्रकारे तुम्हाला फाईल बंद करायचं समजलेलं आहे, आपण या टायटल बार शिकलो. त्याच्यानंतर राईट साईडला पट्टी दिलेली आहे, ही असते स्क्रोल बार. कोणती बार? स्क्रोल बार, खालीवर येण्यासाठी. त्याच्यानंतर हे निळ्या कलरचे तुम्हाला दिलेले आहे. या ठिकाणी कलरची दुसरा पण राहू शकतो. हे पट्टीला म्हटले जाते स्टेटस बार आणि हे असते टास्क बार. टास्क बार, ठीक आहे, स्टेटस बार, स्क्रोल बार, वरचं टायटल बार. त्यानंतर टायटल बारच्या जे खाली पट्टी दिली आहे या पट्टीला म्हटलं जाते बघा मेनू किंवा टॅब्स म्हणतात. मेनू किंवा टॅब किंवा रिबन पण म्हणतात, होम टॅब, इन्सर्ट टॅब असं. आणि त्याच्यानंतर खाली जे आहेत क्लिपबोर्ड, फोन, पॅराग्राफ, स्टाईल, एडिटिंग, यांना ग्रुप म्हणतात. जे खाली जे लाईन आहेत ना, ग्रुप. आणि या लाईनमध्ये इथं बघा लाईन ड्रॉ केली आहे, तर या ठिकाणी फॉन्ट ग्रुपची ही लाईन आहे. त्याचं फॉन्ट ग्रुप हे क्लिपबोर्ड ग्रुपचं. आणि जे मधले जे आहेत यांना फंक्शन किंवा ऑप्शन म्हणतात. काय म्हणतात? फंक्शन किंवा ऑप्शन. ते कशा पद्धतीनं असतात ते आपण पुढं बघूच. तर आपण पहिल्यांदा आपण फाईल टॅब शिकणार. तर फाईल टॅबमध्ये जायचं बघा. आता फाईल टॅबमध्ये जसं गेलं हे तुम्हाला इन्फोमध्ये इन्फॉर्मेशन दिसत आहे, म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉपर्टी दिसते बघा. आपण सेव्ह केलेलं नाही तर नॉट सेव्ह दाखवतं आहे. पेजेस किती आहेत,
वर्ड किती आहेत, कधीपासून टायमिंग सुरू झालं, टायमिंग किती झालं ते पण टोटल टायमिंग तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर जी फाईल आपण तयार करतो, कधीपासून सुरू करतो त्याचं नाव आणि तुम्हाला इथं अकाउंटचं नेम दिसेल. आता बघा, जसं मी न्यू फाईलमध्ये जाऊन जर ब्लँक डॉक्युमेंट घेतलं तर अजून एक नवीन फाईल तयार होईल. काय होईल? अजून एक नवीन फाईल तयार होईल. ती फाईल डिलीट झाली आहे, ती त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊन आहे, तर मी या फाईलला काय करतो, डायरेक्टली इथून क्लोज करतो. त्याच्यानंतर मला ही फाईल, हा जो मी नाव दिलं आहे, मला ही फाईल सेव्ह करायची आहे. जेव्हा तुम्हाला ओपन करायचं ओपन करू शकता, पण कंडिशन असं आपण सेव्हच नाही केलं तर फर्स्ट टाइम जेव्हा सेव्ह करायचं आहे तर सेव्ह ॲजमध्ये जायचं. हे जे येलो कलर दिसतात पिवळ्या कलरचे, यांना फोल्डर म्हणतात. तुम्ही या ठिकाणी कुठे क्लिक करा, डेस्कटॉप असो, इथं मी कोणत्या एखाद्या फोल्डरवर क्लिक करतोय आणि जसं क्लिक करतोय कुठं सेव्ह करायचं आहे बघा, डेस्कटॉप म्हणजे स्टार्टिंगच्या होम पेजवर. बट एक कंडिशन आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःची जेव्हा फाईल असतील तर आपल्याला सी ड्राईव्ह सोडून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. कारण जेव्हा फॉर्मॅट वगैरे केले जाते तुम्हाला सी ड्राईव्हला क्लीन केले जाते. तर म्हणून मी रिकमेंड करणार की तुम्ही न्यू वॉल्यूम जे काय असेल, डी सी ई जे काय असेल, बट सी सोडून डी या ठिकाणी कुठं सेव्ह करायचं त्यासाठी तुम्ही एखादं फोल्डर क्रिएट करू शकता किंवा डायरेक्टली ती फाईल ज्या नावाने आहे त्या नावाने सेव्ह करू शकता. तर या ठिकाणी इथे मी नाव देतोय बघा, पवन फाईल या नावानं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी जसं सेव्ह बटनवर क्लिक करणार मी, ती फाईल सेव्ह होऊन जाणार आणि तुम्हाला टायटल बारवर दिसेल पहिली गोष्ट. त्याच्यानंतर फाईलमध्ये इन्फोमध्ये गेल्याच्या नंतर पण तुम्हाला दिसेल कुठं सेव्ह झालं तो पण लोकेशन या ठिकाणी दिसेल आणि ही फाईल किती KB मध्ये झालं ते पण तुम्हाला इथं दिसणार आहे. तर चला, या ठिकाणी आपण सेव्ह करायचं शिकलो. नंतर प्रिंट आहे बघा. आता मी थोडक्यात तुम्हाला प्रिंट सांगून देणार, पण एक कंडिशन आहे. प्रिंट सांगायच्या अगोदर मी काय करतो, आपल्या डॉक्युमेंटमधली जी फाईल आहे मी या ठिकाणी टेक्स्ट वगैरे ॲड करून घेतो. ठीक आहे. आता मी इथे रेडीमेड टेक्स्ट वगैरे घेतलेले आहे आणि या सर्व टेक्स्टला मी थोडं ॲडजस्ट करून घेतो आहे बघा. मी कीबोर्डचा यूज करून ॲडजस्ट केलं. तर कसं यूज केलं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप नंतर सांगतोच. आता जसं मी प्रिंट करायला जाणार तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ऑप्शन दिला आहे. ठीक आहे. इथं क्लिक करून तुम्ही प्रिंट कमांड देऊ शकता, प्रिंट काढू शकता. प्रिंटर कनेक्ट असेल तर तुम्हाला प्रिंटर कनेक्ट कुठं असते तुम्हाला या ठिकाणी दिसेल, ऑनलाईन किंवा रेडी म्हणून. तर या ठिकाणी इथं प्रिंट टू PDF म्हणून दिलं आहे, इथं प्रिंटर कनेक्टेड नाही आहे. त्याच्यानंतर किती कॉपीज पाहिजे इथं निवडायचं आहे. सेटिंग प्रिंट ऑल पेजेस दिलं आहे. तुम्हाला प्रिंट कोणतं, करंट पेज म्हणजे जो रनिंगमध्ये आहे पहिला पेजेस काढायचा असेल तर ठीक आहे. कस्टम प्रिंटमध्ये स्वतःच्या मताने जेवढे पेज पाहिजे तेवढे देऊ शकता. तर कसं द्यायचं ते इथं मी तुम्हाला पेजेसमध्ये जसं नंबर टाईप करणार, पहिला पेज आहे तर पहिला पेज, कॉमा दिलं, 5वा पेज पाहिजे तर 5वा. 5 पेजेस आहेतच नाही, 3च पेज आहेत. हे बघा 3च पेज. तुम्हाला तिसरा पेज काढायचा, पहिला आणि तिसरा असं पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याला मी काढून घेतो, कस्टम प्रिंट ऑटोमॅटिक होतोय. त्याच्यानंतर तुम्हाला वन साईड, आता ऑलरेडी वन साईड काढतोय आपण, हे सिम्पल प्रिंट असल्यामुळे. पोर्ट्रेट म्हणजे वर्टिकल पेज आहे, लँडस्केप असं हॉरिझॉन्टल पेज आहे. मी तर पोर्ट्रेट ठेवतो. जास्तीत जास्त जे आपण झेरॉक्स काढण्यासाठी जो पेपरचा साईज वापरतो A4 साईज आहे. मार्जिन पण दिलेलं आहे, ते आपण हे हळूहळू समोर शिकू. कशा पद्धतीनं आपल्याला प्रिंटिंगचे ऑप्शन यूज करून तुम्ही प्रिंट काढू शकता तेवढं समजलेलं आहे. ठीक आहे. समजलं एवढं बघा. त्याच्यानंतर आपण एक्सपोर्ट फंक्शन घेऊ. शेअर नाही, शेअर किंवा करू शकता जेव्हा तुमच्याजवळ ही फाईल साइन इन केलेली असेल. तिथे साइन इन वगैरे काहीच नाही. आता आपण PDF तयार करायला शिकू. काय करायला शिकू? PDF. ते एक्सपोर्टमध्ये जायचं, क्रिएट PDF बाय एक्सप्रेस डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आणि जसं तुम्ही क्रिएट PDF बाय एक्सप्रेस डॉक्युमेंटवर क्लिक करणार तर तुमच्याजवळ अजून एक पेज ओपन होईल पब्लिशचं. असं जो कोणतेही बॉक्स ओपन होते मोठं त्याला डायलॉग बॉक्स म्हणतात. जसं आपण सेव्ह आलेलं होतं. तर तुम्हाला PDF कुठं तयार करायचं, मला इथं न्यू वॉल्यूममध्येच ठेवायचे आहे, आपल्या या पवन नावानंच ठेवायचं. जर तुम्हाला डॉक्युमेंट बनवायचं आहे, PDF नाही, तर या ठिकाणी सेव्ह ॲज टाईप दिसतंय. ठीक आहे. या सेव्ह ॲज टाईपमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करून तुम्हाला इथं ऑप्शन निवडायचं आहे. ठीक आहे. आणि जसं मी इथं ऑप्शन निवडलं एक्सप्रेस डॉक्युमेंट, तो चेंज होऊन जाईल. मला PDF फाईल पाहिजे तर मी PDF फाईलवर क्लिक करणार आणि इथं पब्लिश केल्याच्या नंतर PDF तयार होईल. बट एक कंडिशन आहे, इथं तुम्हाला ऑप्शन दिला आहे बघा,
ओपन फाईल आफ्टर पब्लिशिंग. आणि जेव्हा तुम्ही अनचेक करणार तर तुम्हाला ओपन झाल्यावर पब्लिश केल्यावर पी डी एफ दिसणार नाही. मी चेक ठेवतोय मग तुम्हाला पी डी एफ तयार झाल्यावर दिसेल. तुम्हाला याची स्टँडर्ड साईज पाहिजे का मिनिमम साईज पाहिजे तुम्हाला याच्यावर डिपेंड करतो. स्टँडर्ड पाहिजे स्टँडर्ड ठेवा. मी स्टँडर्ड ठेवतो आणि इथं पब्लिश बटनवर क्लिक करतो बघा. आणि जसं मी पब्लिश करणार तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ तयार झालेले दिसेल. आणि तुम्ही या पी डी एफला इथून बघा या प्लस सिम्बॉल किती झुमिंग वाढवा ते ब्लर होणार नाही. आणि जशी फाईल आहे तशीच तुम्हाला दुसऱ्याला पाठवल्यावरती अवेलेबल राहील. त्याच्यानंतर इथं आपण काय केलं, आपण पी डी एफ कशी तयार करायची ते शिकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं ऑप्शन पण आहेत, त्या ऑप्शन वगैरे नंतर पाहू. यामध्ये आपण इथं टाईप वगैरे केलेलं होतं. आता टाईप कसं करायचं ते पण तुम्हाला इथं मी सांगणार आहे. ठीक आहे. इथं मी स्पेस दिलं स्पेस बारचा यूज करून. आता आपल्याला टाईप काय करायचं आहे बघा. आता टाईप काय करायचं, जसं मी इथं टाईप केलं पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड. तर मला हा जो पवन जो नाव आहे मला या ठिकाणी हा वर्ड न ठेवता मला हा वर्ड मला इथं पाहिजे या ठिकाणी. तर मला जो वर्ड आहे मला दुसऱ्या ठिकाणी पाहिजे त्या वर्डला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं. इथं बघा कट फंक्शन दिलं आहे. कट दिसतंय कायची. आणि शॉर्टकट की पण आहे Ctrl+X. चला मी या ठिकाणी शॉर्टकट न करता इथं कटवर क्लिक केलं तर इथून निघून जाणार. आता तुम्हाला ज्या ठिकाणी हवं आहे इथं हवं आहे इथं क्लिक करणार आणि पेस्ट करणार. काय करणार, पेस्ट. आता कट पेस्ट तुम्हाला इथं बघा, तुम्हाला इथं कट पेस्ट मला इथं दिसतोय. आणि जसं मी पेस्टवर क्लिक करणार, कट तर केलंच आहे, पेस्ट, तर तुम्हाला या ठिकाणी वर्ड आलेला दिसतोय. आता मला इथं पण ठेवायचं आहे आणि तोच वर्ड मला इथं पण ठेवायचा आहे, इथं पण ठेवायचा आहे. तर अशा वेळेस काय करायचं, सिलेक्ट करून करायचं आहे कॉपी. काय करायचं आहे, कॉपी करायचं. आणि जसं मी या ठिकाणी कॉपीवर क्लिक करणार आणि कॉपीवर क्लिक केल्याच्या नंतर बघा मी झूमिंग कमी करतो. इथं पाहिजे इथं क्लिक करणार आणि पेस्ट करणार. बघा पेस्ट आला. त्यानंतर मला इथं पण पाहिजे इथं क्लिक पेस्ट. म्हणजे एकदा तुम्ही कॉपी केलं तर वारंवार तुम्ही पेस्ट करू शकता मल्टिपल टाइम्स. ते म्हणजे एकापेक्षा जास्त वेळ. समजलं कट आणि कॉपी कसं करायचं. त्याच्यानंतर आपण बघा फोन ग्रुपमध्ये फोन फंक्शन शिकू. आणि कोणतेही फंक्शन यूज करताना सिलेक्ट करणे गरजेचं आहे. तर मी या ठिकाणी मी या जो वर्ड आहे पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या वर्डला मी सिलेक्ट केला आहे. या ठिकाणी इथे मी फॉन्ट कसं पाहिजे बघा, तुम्हाला याचं फॉन्ट पण चेंज करता येते. आणि फोनचा आकार वाढवणे म्हणजे फोन साईज वाढवायचा आहे, तिथून फोन साईज तुम्ही वाढवू शकता. आणि फोनचं एवढंच महत्त्व नाही आहे. तर बघा फॉन्ट यूज करताना तुम्हाला इथं मराठी पण फॉन्ट दिलेला आहे. आता देवनागरी फॉन्ट आहे कृतीदेव फॉन्ट म्हणून. आणि जसं मी या ठिकाणी टाईप करणार तिथं बघा असं मी टाईप करून घेतलेलं आहे नाव. आणि याला जर मी इंग्रजीमध्ये करणार म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये तर बघा तर टेक्स्ट कसं दिसेल. ऐका ना मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फोन जसं बनणार तसं चेंज होत जाईल. बट एक कंडिशन आहे, या ठिकाणी जे फॉन्ट आहेत ते ABCD वाईज दिलं आहे म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले आहेत. म्हणजे शोधायची गरज झाली कोणते टाइम्स न्यू रोमन फॉन्ट करा, इथं टी पासून स्टार्टिंग पाहायचं अथवा या स्क्रोल बारला खिचायचं. असं टी पासून म्हटलं टाइम्स न्यू रोमन तुम्हाला इथे दिसून येईल. कॅलिब्रे फॉन्ट अप्लाय करायचं, इथं जायचं. तुम्हाला इथं C पासून बघायचं आहे, तिथून कॅलिब्रे फॉन्ट तुम्हाला इथं दिसेल. चला मी या ठिकाणी कृतीदेव फॉन्टच ठेवतोय. आणि याच्यानंतर इथं बघा फॉन्ट साईज दिला. आता फॉन्ट साईज तुम्हाला वाढवायचं सांगितलेलं आहे. पण इथं साईडला बघा इन्क्रीज फॉन्ट साईज. इन्क्रीज म्हणजे काय करणे पहा. इन्क्रीज फॉन्ट साईज म्हणजे इन्क्रीज म्हणजे वाढवणे. काय करणे, वाढवणे. जसं मी या वर्डला सिलेक्ट केला आहे, इन्क्रीज फॉन्ट साईज वाढतोय.
आणि या ठिकाणी तुम्हाला डिक्रीज फोंट साईज, डिक्रीज म्हणजे घटवणे, इन्क्रीज वाढवणे, डिक्रीज घटवणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फोंट साईज वाढवता येतो आणि घटवता पण. त्याच्यानंतर मला हा जो वर्ड आहे मी सिलेक्ट केल्या वर्डला मला थोडा बोल्ड करायचा. बोल्ड म्हणजे बघा थोडं डार्क येते. मी थोडं झुमिंग वाढवण्यास ठेवतो. बोल्ड आलेला आहे. आणि इटॅलिक, आय म्हणजे इटॅलिक, इटॅलिक केलं थोडं टेक्स्ट थोडं तिरपं येईल, तेढ येईल. आणि त्याच्यानंतर अंडरलाईन. तर मी अंडरलाईन काय करतो, मी या पॅराग्राफला सिलेक्ट करतोय. पॅराग्राफला सिलेक्ट कसं करायचं बघा, हा जो ॲरो आलेला आहे तुम्हाला त्याच्यावर सिंगल क्लिक करणं एक लाईन सिलेक्ट होतो. डबल क्लिक केलं तर एक पॅरेग्राफ सिलेक्ट होऊन जातो. ठीक आहे. ट्रिपल क्लिक केलं तर ऑल टोटली संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होतो. मी रिकमेंड करणार सिंगल क्लिकने लाईन, डबल क्लिकने पॅरेग्राफ. आणि जर वर्डवर जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर याच्यावर डबल क्लिक करायचं आहे, ट्रिपल क्लिक केलं तर पॅरेग्राफ असं येते. ठीक आहे. चला मी या ठिकाणी असं ॲरो आलेला आहे, डबल क्लिक करतोय. येथे तुम्हाला बघा मी काय करतोय, इथे मी काय करतो जसं बोल्ड वगैरे केलेलं होतं अंडरलाईन इथे, बट अंडरलाईन दिल्यावर काय होतं पूर्ण अंडरलाईन आलेलं आहे. बट एक कंडिशन आहे, या पॉईंटमध्ये जसं तुम्ही क्लिक कराल बघा अंडरलाईनचे नाव दिसाल. डबल अंडरलाईन आहे, थिक अंडरलाईन आहे, डॉटेड अंडरलाईन, डॅशेस अंडरलाईन, डॉट डॅश अंडरलाईन, डॅश डॉट डॉट अंडरलाईन. ठीक आहे. त्यानंतर वेव अंडरलाईन, नन म्हणजे काढून टाकणे. बट एक कंडिशन आहे की जिथं वर आहे तिथंच अंडरलाईन पाहिजे. तर या ठिकाणी मोर अंडरलाईन ऑप्शनमध्ये जायचं. एक तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल. ठीक आहे. इथं अंडरलाईन स्टाईल बघायचं आहे. इथं सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट पण आहे, ते आपण पाहूच. अंडरलाईन स्टाईलमध्ये बघा वर्ड्स ओनली घ्यायचे आहे. आणि वर्ड्स ओनली म्हणजे काय तुम्हाला बघा या ठिकाणी मी थोडं झूमिंग करतो. या ठिकाणी तुम्हाला जिथं वर्ड आहे तिथंच अंडरलाईन दिसेल, जिथं गॅप आहे तिथून अंडरलाईन निघून जाईल. ओके बटनवर क्लिक केल्याच्या नंतर दिसतोय बघा, जिथं वर्ड आहे तिथंच अंडरलाईन आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल अप्लाय करता येतो. जर मला एखादा हा जो पॅरेग्राफ आहे चुकीचा आहे असं मला दाखवायचं असेल तर मला सिलेक्ट करावं लागेल. पहिल्यांदा सिलेक्ट केलं आणि इथं स्ट्राईक थ्रू बघा, स्ट्राईक थ्रूमध्ये तुम्हाला ते क्रॉस येऊन जाईल. त्याच्यानंतर मी इथं बघा काय करतो, हा जो नाव टाईप केला मास्टर जो वर्ड आहे मला खाली पाहिजे, सिलेक्ट करायचं बघा. इथं स्ट्राईक थ्रू दिलं आहे, सॉरी सबस्क्रिप्ट आहे. सबस्क्रिप्ट म्हणजे खाली जाईल बघा त्या वर्डचं. आणि हा जो गाईड वर्ड आहे मला वरती पाहिजे तर बघा सुपरस्क्रिप्ट नाव दिलं आहे. सुपरस्क्रिप्ट म्हणजे वरती जातोय आणि सबस्क्रिप्ट म्हणजे खाली. आणि काढून टाकायचा ब्लर आहे, क्लिक करा तो निघून जाईल. वर्डला सिलेक्ट काढून टाका, निघून जाईल. तर मी इथं दुसरं नाव टाईप करतो बघा, कॅप्स लॉक ऑन केलेला आहे. इथे टाईप करतो मी H2O. अजून मी ब्रॅकेट देण्यासाठी शिफ्ट वापरून नंबरचा यूज करतोय. ठीक आहे. तिथे टाईप केलं. बट इथला जो 2 असते तो नेहमी कुठं असते, खाली असते. तर बघा त्या वर्डला मी त्या कॅरेक्टरला सिलेक्ट केलं आहे बघा, सबस्क्रिप्ट म्हणजे खाली आहे. म्हणजे मी या ठिकाणी एक फॉर्म्युला बनवलेला आहे आणि ह्या 2 वरती असते. ह्या 2ला सिलेक्ट करायचे तर बघा सुपरस्क्रिप्टला म्हणजे वरती पण नेता येतं. आणि जर तुम्हाला कॅल्क्युलेशन माहीत असेल तर तुम्ही काढू पण शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी यूज केलेला आहे. आणि टेक्स्टला कलर द्यायचा आहे तर या ठिकाणी टेक्स्टला सिलेक्ट करा. बघा फॉन्ट कलर म्हणजे टेक्स्ट कलर आहे. या पॉईंटमध्ये जाणार तुम्हाला जसं कलर हवा आहे तसं निवडता येते. डार्क ब्ल्यू आहे. ठीक आहे. इथे दिलेलं आहे पर्पल. या टेक्स्टला सिलेक्ट आणि इथं अधिकचे कलर हवं असेल तर मोर कलरमधून घेता येते तुम्हाला. चला तुम्ही इथं टेक्स्ट हायलाईट करतो बघा, कॉम्प्युटर वर्डला सिलेक्ट केला आहे, टेक्स्ट हायलाईट कलरमध्ये जायचं आणि कोणता कलर पाहिजे बघा, ग्रे पण आहे, ग्रे 50, ग्रे 25, कोणता कलर हवा आहे तो निवडा. त्याच्यावर क्लिक करणे, टील कलर दिला. आणि जर हायलाईट कलर काढायचाच असेल तर ज्या वर्डला तुम्हाला हायलाईट कलर दिला त्याला सिलेक्ट करा. मी बघा एवढं वर्ड फक्त एवढंच सिलेक्ट केलेलं आहे आणि इथूनच काढतोय. नो कलर इकडचं निघालेलं नाही, जेवढं सिलेक्ट केलं तेवढंच निघून जाईल सुद्धा.
त्याच्यानंतर टेक्स्टला इफेक्ट द्यायचे आहेत. या टेक्स्टला सिलेक्ट करतोय, टेक्स्ट इफेक्ट त्या बाजूलाच दिलेला आहे. ठीक आहे, इथून तुम्ही वाढवू शकता टेक्स्ट इफेक्ट. टेक्स्ट इफेक्ट दिल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला आउटलाईन दिलेला आहे. मी या वर्डला सिलेक्ट करतो बघा, गाईड वर्डला. आउटलाईनमध्ये बघा, आउटलाईन म्हणजे बाजूबाजूने कोणता कलर तुम्हाला हायलाईट करायचा, म्हणजे कोणता कलर द्यायचा आहे तो निवडा. त्याच्यानंतर इथं आउटलाईनचं साईज पण कमी जास्त, नो आउटलाईन म्हणजे काढून टाकणे, इथं साईज पण कमी जास्त असं करू शकता. त्यापुढं इथे शॅडो आहे, आणि काढायचं असेल तर प्रत्येक याच्यामध्ये नो किंवा नन ऑप्शन असते. शॅडो गिडो तुम्हाला इथून देता येते. पुढं रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन टेक्स्टचं रिफ्लेक्शन केवढं द्यायचं आहे असं. टेक्स्टचं रिफ्लेक्शन झालं. ग्लो पण आपण मटकवू त्या टेक्स्टला बघा, टेक्स्टला मटकवताना, सॉरी चेहऱ्याला मटकवताना तुम्ही, तसं तुम्हाला इथं टेक्स्टला पण ग्लो करता येते. तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे काढून टाकण्यासाठी नो ग्लो ऑप्शन असतो, नन किंवा नो. ठीक आहे, इथं पण नो दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉन्ट ग्रुपमध्ये कलर कसं द्यायचं ते शिकलेले आहात. मी या मास्टर जो वर्ड आहे, मला या ठिकाणी रेड कलर द्यायचा, टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर म्हणजे मित्रांनो फॉन्ट कलर असते. आणि कोणता कलर द्यायचा आहे, रेड द्यायचा, रेड घ्या. आता रेड न देता मी काय करतोय बघा, मी हा वाला कलर देतोय ब्ल्यू. हां, आता मला जो वर्ड, मी या वर्डला मी इफेक्ट दिला आहे, मला त्याचा कलर मला इकडे द्यायचा आहे, शिवाजी भोसले नावाच्या वर्डला. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज जो आहेत, मला त्यांच्या वर्डला जायचं आहे. आपल्याला काय द्यायचं आहे, फॉर्मॅट, म्हणजे हा जो कलर आहे तो द्यायचा आहे. तर या ठिकाणी फॉर्मॅट पेंटर आहे बघा, याच्यावर सिंगल क्लिक करा. इथं बघा ब्रश येते, ज्या वर्डला द्यायचा आहे त्या वर्डला सिलेक्ट करायचं, आणि जोपर्यंत सिलेक्ट केलं तोपर्यंत क्लिक सोडायचं नाही. सिलेक्ट झाल्यानंतर क्लिक सोडून द्या. जसं मी क्लिक सोडलं बघा, तुम्हाला जसं इफेक्ट दिला आहे तोच इफेक्ट तुम्हाला या वर्डला येऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण फॉर्मॅट केलेलं होतं. मला फॉर्मॅट कॉपी केलं, आणि मला जे काही फॉर्मॅट केलं मला ते काढून टाकायचं. तर क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगवर क्लिक करा, जेवढं फॉर्मॅट दिलं आहे ते पूर्ण क्लीन करायचं. मी या वर्डला सिलेक्ट करते बघा, क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग निघाला. बट हायलाईट कलर निघत नाही. हायलाईट कलर तुम्हाला हायलाईट कलरमध्ये जावं लागतो, आणि नो कलरवर क्लिक करायचं असते. तर अशा प्रकारे तुम्हाला होम टॅब फोन ग्रुप आपण शिकलेला आहे. तर आपल्याला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर तुम्हाला विचारा. ठीक आहे, नक्कीच मी तुम्हाला जेवढं क्वेश्चन आहेत, जेवढे तुमचे क्वेश्चन आहेत तेवढं मी सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.